सांगा, एक मोठी घटना आहे. मी पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर, पोलीस स्टेशन कुही. आमच्या अंतर्गतच पाचगाव चौकी येते. तर आम्हाला आज जवळपास 11-12-1 वाजताच्या सुमारास असं समजलं की याचे मृतक जो आहे एतेश्याम अन्सारी, याचे नातेवाईक मोहम्मद रफिक अन्सारी हे कुई फाटा येथेच राहते. त्यांचा नातेवाईक जो मुलगा आहे एतेश्याम अन्सारी हा कालपासून गायब होता, घरून मिसिंग होता. तर त्याला ते समजलं की इकडच्या भागात येऊ शकते. तर मग ते लोकेशन आम्ही ट्रॅक केलं. तर लोकेशन इकडचे खदानचं मिळालं. तर आमच्या इथला जे स्टाफ आहेत, लांजवार मेजर आहे, API इंगोले साहेब आहे, रेपाडे आहेत आणि बाकी कर्मचारी आहेत, ते सर्व शोधायला लागले. शोध करता करता इकडे तलावात ते जे खदान आहे, खदानामध्ये एक बॉडी तरंगताना दिसली. त्याच्यामुळं मग आम्ही गोताखोर वगैरे नागपूरवाडीची मदत घेऊन, गोताखोरची मदत घेऊन बाकीच्या बॉड्या काढण्याचा प्रयत्न केला. आणि आता सध्या 5 बॉड्या निघालेल्या आहेत. हे 5 बॉडी म्हणजे कुठचे आहे? हां, ते बॉडी आहे की एतेश्याम अन्सारी हा नागपूरचा 20 वर्षाचा मुलगा आहे. आणि दुसरा आहे रोशनी चौधरी, 32 वर्षाची आहे. एक तिचीच बहीण रंजू उर्फ अंजली म्हणून आहे, 30 वर्षाची आहे. जवळपास 27-28 वर्षाची आहे. आणि रोशनी चौधरीची मुले, एक मोहित चंद्रकांत चौधरी 10 वर्षाचा मुलगा आहे आणि मुलगी लक्ष्मी म्हणून आहे, ते 8 वर्षाची आहे. ते सर्व मरण पावलेले आहे. आणि ह्या खदानीच्या जवळच त्यांचे कपडे वगैरे पडलेले होते थैलीमध्ये आणि चपलाचे 5 जोड होते. त्याच्यावरून 5 बॉड्या असावं असा आमचा एक अंदाज होता. होय, सर्व फॅमिलीतील लोक आहेत. 4ही लोक फॅमिलीचे आहे आणि एक एतेश्याम अन्सारी हा आता आम्हाला तपास करावा लागेल बारकाईनं आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू शकणार. हा पाचगाव पोलीस स्टेशन कुही अंतर्गत खदान.